आपण प्रतिक्रिया घेऊयात अंजली दमानिया यांची, जे खरं तर उपोषण करत होत्या, आंदोलन करत होत्या. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, यातले जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. दमानियाजी, तुमची खरं तर मागणी होती वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, सोबतच जे जे हत्येशी निगडीत आहेत त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. आता वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेला. सीआयडीला आताच्या घटकेला जे ते शरण गेलंय त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की फक्त खंडणीपुरतं त्यांना अटक झाली, तर अजून बाकीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला या सगळ्यात मोठा जो संतोष देशमुखांचा गुन्हा आहे त्याच्यात त्यांना अटक झाली असं काहीच म्हटलं नाही. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचे प्रमुख सूत्रधार हे वाल्मिक कराडच आहेत. आणि हे आपल्याला कसं कळलंय की फडणवीस स्वतःच म्हणाले होते अधिवेशनात, ते बोलताना म्हणाले की त्यांच्यावर एक अगदी त्यांनी नाव घेऊन सांगितलं की वाल्मिक कराड यांच्यावर जर एक खंडणीचा गुन्हा झाला असेल, पण त्यांच्यावर जर दुसऱ्या गुन्ह्यात जरी ते असतील तरी आपण मकोका लावून सखोल चौकशी करू. आता हे जर गृहमंत्री म्हणत असतील तर त्याच्या मागे त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते कधीच असं म्हणणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की जर त्यांची संपत्ती परवा जप्त झाली याचा अर्थ काय होतो, खंडणी करण्याची संपत्ती कधीही जप्त होत नाही. तर त्यांनी जर संपत्ती जप्तीचे आदेश दिले असतील तर गृहमंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे की या सगळ्या याच्या मागे सूत्रधार हे वाल्मिक कराडच आहे. दमानियाजी, आता ज्यावेळी कराड सीआयडीला शरण आलाय त्यानंतर पुढे नेमकी प्रक्रिया कशा पद्धतीनं होईल, तुमची काय मागणी असणार? कसं आहे की त्यात अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री जे आहेत त्यांनी दोन विधानं केली होती. एक की त्याची सखोल चौकशी होईल आणि एक जज मार्फत चौकशी करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं. पण आज तगायत ना ते जज अपॉइंट झालेत, ना टर्म्स ऑफ रेफरन्स आलेत, ना स्कोप ऑफ वर्क आलाय. याचा अर्थ आणि आज आता जवळजवळ 12-13 दिवस झालेत, अजून जजची अपॉइंटमेंट देखील झाली नाहीये. याच्यावरनं आपल्याला कळतंय की या तपासामध्ये सिरियसनेस नाहीये. लोकांचा इतका आक्रोश झाला, इतकं त्यांच्यावर दबाव आला म्हणून यांना अटक केल्याचं दाखवायचं होतं. ते सुद्धा 2 दिवस झाले. आपल्याला माहितीये की तो शरण घेणार कुठून मिळतं, कोण सूत्र आहे ती, म्हणजे पोलिसांचं आणि त्यांचं लिंकिंग होतं, त्यांना माहिती होतं. एवढंच नाही तर जर 17 तारखेपर्यंत त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड जे निघाले होते, कॉल ट्रॅकिंग, ते पुण्यातच होते, सरेंडर ते पुण्यातनच होतात. आणि आपल्या इतक्या मस्त पोलीस फोर्सला कळत सुद्धा नाहीये की ते पुण्यात आहेत. कारण पुण्यात जर असतील तर त्यांच्यावर राजकीय वर्चस्व होता म्हणूनच ते पुण्यात राहू शकले. आणि इथे आपल्याला काय दाखवलं गेलं, फुल ऑन ड्रामा, की ते चौकशी होतीये, 9 पथकं बनली आहेत, त्यांच्या बायकोला एनसीपीच्या त्या प्रवक्त्यांना त्यांची चौकशी झाली. हा पूर्ण डायलॉग जो आहे तो करण्यात आला. पण फॅक्च्युअली ते पुण्यात होते, ते सगळ्यांना माहिती होते. त्यांचे आज समर्थक देखील तिथे पोहोचले होते. समर्थकांना कळतं पण आपल्या फॅन्टॅस्टिक पोलिसच्या फॅन्टॅस्टिक इंटेलिजन्सला ते कळत नाही. किती गंमत आहे म्हणायला हवी. दमानियाजी, आता सीआयडी चौकशी त्यांची करतेय, त्यामुळे या चौकशीतून आता नेमकं काय समोर येतं आणि कारवाई कशा पद्धतीनं होते हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.